आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शहा. गेली 6 वर्ष जे मी चालवित असलेल्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, ज्याला मराठीत म्हणतात समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, या मोहिमेद्वारे मी अनेक भारतीय समभाग गुंतवणूकदारांना समभाग गुंतवणुकीविषयी योग्य माहिती, कशा चुका होतात, किती चुका होतात, काय चुका होतात वगैरे अशी महत्त्वाची माहिती लोकांना देत असतो, जेणेकरून त्यांच्या मनातील सगळे समभाग गुंतवणुकीविषयीचे गैरसमज दूर होतील. आणि मी मागे अनेकदा बोलून दाखवलं व्हिडिओमध्ये की बहुतांश भारतीय समभाग गुंतवणूकदार हे अंगठे बहादर आहेत. आणि गंमत म्हणजे काल का परवाच मला कोणीतरी व्हॉट्सअप पाठवला, म्हणजे माझा यूट्यूब बघून, की तुम्ही म्हणता ते खरं आहे, मी अगदी अंगठे बहादर आहे. म्हणजे हे मला आनंद व्हायला लागला की लोकांना ही सत्यस्थिती कळायला लागली की ते अंगठे बहादर आहेत. खरं तर असं कोणी स्वतः मी असा आहे, मी माझे नकारात्मक गुण लोकांना सांगत नाहीत. तर अंगठे बहादर आहे हे एकाने कबूल केलं, पण त्यांना खूप गोष्टी शिकायच्या आहेत. तर हे चांगलंच आहे ना. म्हणजे लोकांना कळलं. आज एका शेतकरी महाशयांचा फोन होता, मला बरं वाटलं. म्हणजे आपल्याकडे आधीच 2 शेतकरी जे मला माहीत असलेले, शरद डोईफोडे अकोल्याचे आणि आपल्या सांगोल्याचे पण एक शेतकरी आहेत. म्हणजे बाकीच्यांनी अशी त्यांची ओळख शेतकरी किंवा हाडाचा शेतकरी वगैरे अशी करून दिलेली नाही. आणि मला एक कळत नाही, अनेक जण माझ्या मोहिमेत सामील होतात, यूट्यूब बघतात, त्यांना स्टेटस पाहतात, पण ते त्यांचे सगळं नाव आणि हे कशाला लपवून ठेवतात मला कळत नाही. मी काय आयकर विभागातला नाही आहे. आता आपल्याला आयकर विभाग कळत नसेल तर ज्याला आजच्या शुद्ध मराठीत इन्कम टॅक्स म्हणतात. तर असं काय नाही आहे. मी उलट मला आनंद होतो शेतकरी याच्यात जोडले गेले तर. कारण आत्तापर्यंत शेतकरी फक्त शेतातल्याच पिकांवर जगत होते, आणि जसं आत्ता या वेळेला झालं, अतिवृष्टी झाली, पूर आला, हाताशी आलेलं पीक वाया गेलं. भिगवणला आमच्या ओळखीचे एक ग्रस्त आहेत, ते म्हणे त्यांचं शेत वाया गेलं. त्यांनी भरून साठवून ठेवलेला कांदा वाया गेला. एकूण नुकसान अंदाजे 25 लाख. आपल्यासारखी माणसं हे नाही सहन करू शकणार एवढं नुकसान, पण ते तरी जिद्दीने उभे आहेत. असो, आता एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे. माझा अनेकांशी संपर्क होतो, नवीन जे माझ्या मोहिमेला जोडले जातात, त्यांना विचारतो, आत्तापर्यंत तुम्ही समभाग गुंतवणुकीत का नव्हता? एकच उत्तर, ह्यांनी सांगितलं असं होतं, त्यांनी सांगितलं इतकं नुकसान होतं, ह्यांनी सांगितलं इतकं नुकसान होतं, त्यांनी सांगितलं इतकं नुकसान होतं. बरं, ते जे सांगतात ते कधी समभाग गुंतवणुकीत असतात नसतात माहीत नाही. पण त्यांनी कधी समभागाचा अभ्यास केलाय माहीत नाही. अभ्यास करून कशात गुंतवलं माहीत नाही. त्यांनी नेहमीप्रमाणे वोडाफोन, येस बँक अशातच गुंतवणुकीत करून, अथवा LICचा IPO अशात गुंतवणूक करून नुकसान. आदरणीय भारतीयांनो, मला तुम्हाला एक सांगायचं आहे, तुम्ही कोणाला विचारताना त्या व्यक्तीला किती माहिती आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. एक महत्त्वाचं सांगायचं आहे, आता समजा तुम्हाला खूप एखादा रोग झाला, जसा मला हार्ट अटॅक आला, तर मी माझ्या नेहमीच्या डॉक्टरांच्या कंपाऊंडरकडे नाही गेलो, डॉक्टरांकडे गेलो. महत्त्व काय, ज्यांना माहिती आहे, अथवा आजच्या शुद्ध मराठीत नॉलेजेबल. हे मी असं का म्हणतो, कारण मला एका बहुतेक ते डॉक्टर आहेत पेशाने, त्यांनी मला काय सांगितलं, तुम्ही आजच्या काहीतरी बोलले ते, म्हणजे पूर्वीच्या मराठीत नकाच बोलू,
आजच्या मराठीत बोला. आजच्या मराठीत म्हणजे मला नाही कळालं, कारण मी आता आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे ईमेल लिहून, साहेब आपण दुसरी मराठी आणली आहे का महाराष्ट्रात? कारण मराठी ही आपली राजभाषा आहे. मग आता एक मराठी मराठी ब वगैरे असे 2 राजभाषा आहेत का? याचा अर्थ मग 27 फेब्रुवारीला मराठी जागतिक मराठी दिवस आहे का मराठी बचा, का मराठी बचा वेगळा आहे जागतिक दिवस, हे मी विचारणार आहे. म्हणजे मला हसून मी डोळ्यात पाणी आलं माझ्या, की 2 मराठी आहेत, एक पूर्वीची आणि एक आत्ताची. माहीत नाही मला, कारण मला अभिमान आहे, मी अमराठी आडनाव असून सुद्धा मराठी माझी ही मातृभाषा आहे आणि मला माझ्या मातृभाषेत बोलायला लाज नाही वाटत. असो, चित्र म्हणजे हा विषय भरकटतोय. तर हे लोक असे घाबरून असतात, त्या मुद्दाम त्या अशिक्षित लोकांना सांगतो कसा समभाग, कसा परतावा देतो हा अविश्वसनीय असेल. पण हे सगळे समभाग मीच शोधलेले, मीच अभ्यासिलेले, मीच त्याचं विश्लेषण केलेलं, त्याच्यामुळे मला ह्यांचं सगळं माहिती आहे. तर फक्त ही यादी पटपट नीट ऐकून घ्या. समभाग क्रमांक 1 आजच्या दिवसात 15.9% वाढला. समभाग क्रमांक 2 6 महिन्यात 81.24% वाढला. हाच समभाग आजही चांगला वाढला, कालही वाढलेला, 5 दिवसातही वाढलेला, 1 महिन्यातही वाढलेला. पण हे 6 महिन्यात 81.24 ही संख्या खूप छान आहे, त्याच्यामुळे ते घेतलं. समभाग क्रमांक 3 एका दिवसात 3.91%. त्याचप्रमाणे YTD म्हणजे इयर टिल डेट, म्हणजे 1 जानेवारी 25 पासून आजपर्यंत 52.47%. त्याच्यानंतर चौथा समभाग 5 दिवसात 5.02% आणि 6 महिन्यात 76.17%. पाचवा 6 महिन्यात 169.81%. सहावा समभाग एका दिवसात 7%. सातवा एका दिवसात 10%. आठवा एका दिवसात 7.8%. नववा एका दिवसात 8%. 10वा एका दिवसात 5.3%. हे मी 10 समभाग तुम्हाला उदाहरणादाखल दिलेले आहेत, अथवा पुरावा म्हणजे आजच्या म्हणजे मराठी मराठी ब, पूर्वीचं मराठी, आजचं मराठी, आजच्या शुद्ध मराठीत मी तुम्हाला प्रूफ म्हणून दिलेले आहेत. 10 समभाग आज एवढे वाढलेत, आज अनेक लोकांच्या चेहऱ्यावर एवढं हास्य आलं असेल ना, ही अशी समभागातली वाढ बघून. आणि हे सगळं खरं आहे, हे सगळं सहज शक्य आहे. मी अनेकांना अगदी आपुलकीने सांगतो, बाहेर यावं त्या दुष्ट चक्रातून अथवा चक्रव्यूहातून. 6%, 6.5%, 7%, 8%, 9%. आता एक मला समजून सांगा, एका व्यक्तीला 9 वर्षात 40 लाख गुंतवले, ते कसेही असतील, आणि आजची त्याची किंमत आहे 60 लाख. तुम्ही खुश व्हाल का? मी नाही खुश होणार. मी एक साधा बीजगणित त्याप्रमाणे करून बघितलं. 60 वजा 40 20 लाख नफा मिळाला. किती वर्षात? 9 वर्षात. एक लक्षात घ्या, मी सरळ गणित केलंय. 20/9. एक मिनिट. 20 नफा मिळाला किती लाखावर? 40 लाखावर. म्हणजे तो 50% नफा झाला. 9 वर्षात 50% नफा झाला, हे कळालं. आता तो किती 9 वर्षात झालाय 50% नफा, म्हणजे दर शेकडा किती झाला?
5.55 म्हणजे चक्क 5.60% दर साल, दर शेकडा. पण तुम्ही खुश आहात. मला 20 लाख रुपये मिळाले. किती वर्षात? 9 वर्षात 20 लाख. आणि गुंतवलेले किती? 40. मी हे साधं गणित काढलंय, साधं. जसं मी सुद्धा समभागात गुंतवतो. आज समजा माझी गुंतवणूक 100 रुपये झाली असेल, पण ती 100 रुपये आज नाही टाकली. मी गेले 30-40 वर्षात हळूहळूच टाकली. म्हणजे अक्षरशः ती सीप सारखीच आहे. पण मी गणित माझं टक्के काढताना काय करतो, मला आजची माझी किंमत किती आहे आणि मी किती गुंतवले हे मला सरळ पाहिजे. तेव्हा उठा हो, जागे व्हा. जे सहज शक्य आहे. आणि पण पेशन्स का नाही ठेवत तुम्ही समभाग गुंतवणुकीत आल्यावर? म्हणजे हे तिकडे त्या व्यक्तीला काल सांगेपर्यंत त्या व्यक्तीला काहीही माहीत नव्हतं. ती व्यक्ती शांतपणे झोपलेली. वाव, मला काहीच माझ्या डोक्याला त्रास नाही, माझे पैसे वाढत आहेत. त्याच्यापेक्षा मी मस्करीत लोकांना सांगतो, मला द्या, मला दुप्पट मिळतील. तुम्हाला 5% आवडतात ना, मी 7 देतो दर साल, दर शेकडा. मला काय, मला दुसरी कामच करायची गरज नाहीये. कारण मी म्हणजे सरासरी माझं जे ज्याला मराठीत, आजच्या मराठीत एम आहे, माझा जो अंतिम मला जो टप्पा गाठायचा आहे, तो मला दर साल, दर शेकडा कमीत कमी 30%, जास्तीत जास्त काही होऊ शकतं आणि ते मिळू शकतं. जसं आज मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. 6 महिन्यात किती मिळालेत? 169.81% 6 महिन्यात. आणि मी सरासरी सांगतोय आणि मी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सांगतोय. आणि त्याच्यानंतर मी फक्त फंडामेंटली स्ट्रॉंग समभागात सांगतोय. तेव्हा आदरणीय बंधू भगिनीनो, अरे नको, मी परत राजकारणी वाटीन आणि मी हात जोडले म्हणजे मतं मागायला आलो. नाही नाही नाही, तसं नाही. कारण मी खरं बोलतो. मी जे काही सांगतो ते खरं बोलतो. आपल्याला कळालंच असेल मला काय म्हणायचं. तर ही संधी सोडू नका, कारण मला समोर दिसतंय आता मार्केट वर जाणार आहे. मला एक वाईट वाटतं, आतापर्यंत एवढे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे वगैरे झाले आपल्या महाराष्ट्र राज्याचे, एका तरी सरकारने महाराष्ट्रातील नागरिकांना समभाग गुंतवणुकीविषयी साक्षर करण्याचा प्रयत्न केलाय का? तुम्हीच विचार करा, तुमच्या साहेबांना विचारा, तुम्हाला काय उत्तर मिळतंय बघा. त्यामुळे मला अभिमान आहे, माझ्यासारखा साधा माणूस मराठी माणसाला साक्षर करण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, गुंतवणूकदारांनो, हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल, असेच चांगले व्हिडिओ पाहायचे असेल तर प्रथम मला माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक लोकांपर्यंत हे माझे व्हिडिओ पोचावेसे असे सुद्धा वाटत असेल तर तुम्ही तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक, सगळे सोयरे, आजूबाजूचे सगळ्यांना माझ्या यूट्यूब वाहिनीवर जाऊन त्याला सबस्क्राईब करायला विनंती करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार. जय हिंद, जय हो.